सनराईज नाही पण निदान सनसेट तरी दाखवू शकेन मी. त्याच्यामुळं मी आता वॉकसाठी आलो आहे संध्याकाळी. तो आहे सनसेट आणि इथं अशी छान छान फुलं. जिमी. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. परवा दिवशी मी ऑफिसचा PC आणला होता दुसरा, कारण की आपला एक PC जो तुम्हाला मागे दिसतोय त्याला प्रॉब्लेम आला होता. ते आपण दिलं होतं डॉक्टरांकडे आणि ते सगळं क्लिअर झालेलं आहे, व्यवस्थित झालेलं आहे. आत्ताच मी सकाळी त्याचा सेटअप केला, त्याच्यामुळं लेट बसावं लागलं कामाला. आणि आता मी तो जो दुसरा PC आणला होता तो मी आता द्यायला चाललो आहे परत. तर आता देऊन येतो आणि कामाला सुरुवात करतो. भेटतो घरी. नाव इट्स टाइम फॉर लंच ब्रेक. ओपनिंग नाईट. सकाळचा नजारा. या बस स्टॉपला मी थांबलोय. आई साहेबांची वाट बघत. आत्ताच कॉल आला होता, एक 10-15 मिनटात येईल असं सांगितलं आहे. बघू, वाट तर बघतोय मी. आई साहेबांची बस आधी बहुतेक. चला, आई साहेब आलेले आहेत. बॅग व्यवस्थित लावूया, निघूया घरी. आईला घेऊन घरी आलेलो आहे. तुम्ही म्हणत असाल की नेहमी बेडरूममध्ये येऊनच बोलतो. काय करणार मित्रांनो, बाहेर TV चालू असतो, त्याच्यामुळे काही कॉपीराईटचे इश्यू येऊ शकतात. तर हर घर की कहाणी, बहुतेक बाहेर सिरियलच सुरू आहेत. तर आता मी बाहेर जातो, आईशी थोड्याशा गप्पा मारू द्या. The next day. आमच्या साईडने हा नवीनच रोड झाला आहे. डायरेक्ट माणिबागला जाऊन टच होतो हा रोड. आणि इथं सकाळी आणि संध्याकाळी वॉकसाठी, जॉगिंगसाठी बरेच लोक येतात. अगदी यंगस्टर्सपासून ओल्ड एजपर्यंत. आपल्या कामाचं शेड्यूलच इतकं विचित्र आहे की बरेचदा मी ठरवतो ह्या रोडला सकाळी सनराईज घ्यायला यायचं, म्हणजे इथं वॉक करायचं किंवा जॉगिंग करायचं. जॉगिंग तर पॉसिबल नाही पण वॉक करायचा आणि इथलं सनराईज घ्यायचं. आणि शेवटी म्हटलं आत्ता वेळ पण होता, संडे पण होता आणि घरी निवांत होतं. आपलं सगळं एडिटिंगचं पार्ट, शेड्युलिंगचं पार्ट झालेला होता. त्याच्यामुळं असं ठरवलं मी आत्ता सनराईज नाही पण निदान सनसेट तरी दाखवू शकेन मी. त्याच्यामुळं मी आता वॉकसाठी आलो आहे. संध्याकाळी 6 वाजलेत आणि सूर्यास्त थोड्या वेळात होणार आहे. आणि खूप छान सूर्य दिसतोय, मस्त लाल. इथून व्यवस्थित दिसेल सनसेट म्हणून मी या रोडला आलो आहे. अशी झाडी होती इथं पूर्णपणे. या साईडला आंब्याची झाडं, आंब्याची बाग होती थोडक्यात या साईडला मागे. म्हटलं चला आज वॉक घेऊया आणि तुम्हाला पण इथलं परिसर दाखवूया. संध्याकाळी एवढा सुंदर दिसत असेल तर विचार करा सकाळी किती छान दिसत असणार आहे. फॉगी वातावरण, त्यात सनराईज होतं आहे. सकाळची वाईबच वेगळी. आंब्याची झाडं पुढं, मोकळं सगळं. आणि इथं होतं सनसेट. हे बघा, हा रोड आहे आणि या साईडला असं मोकळी एरिया मला मिळाली. इथे कन्स्ट्रक्शन होईल उद्या जाऊन. हा, इथं सनसेट होतं बघा. किती मस्त सूर्य दिसतोय, डॉट ना. तिथं सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे सध्या. हा रोड एक आहे आणि हे तुम्हाला समोर दिसतंय हे स्पोर्ट्स ग्राउंड. म्हणजे थोडक्यात इथं टेनिस, त्यानंतर क्रिकेट, फुटबॉल कोर्ट आहेत आतमध्ये. इथं प्रॅक्टिसला मुलं येतात. हे पण इथं चालू झालेले आहेत. ह्याच मोकळ्या जागी ढोल पथकाची प्रॅक्टिससुद्धा असते. बहुतेक ह्यावेळी पण इथंच असेल. या साईडला आपण टर्न घेऊया जरा. पण इथून पण रोड जातोय पुढं, म्हणजे इथून जरा अजून चांगलं मला घेता येईल सनसेट. पण मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे आजकाल अशी मोकळी ठिकाणं किंवा निसर्गरम्य वातावरण खूप कमी होत चाललं आहे. कारण की काय म्हणतात ना, कॉन्क्रीटचं जंगल वाढत चाललेलं आहे सध्या. त्याच्यामुळं हे जे काही गोष्टी आहेत ते पुढच्या पिढीला, त्याच्या पुढच्या पिढीला मिळतील की नाही, गहन प्रश्नच आहे. तर इथं काही मुलं खेळत आहेत मस्तपैकी. मला माझे लहानपणीचे दिवस आठवले.
आता सगळे गेम्समध्ये असतात, PC गेम, मोबाईल गेम, पण ही मुलं बघा, फार छान वाटतं बघून. मी पुढं आलो तशी इथे एक बहुतेक नर्सरी आहे. कधी आतमध्ये चालू झाली कळलंच नाही, पण मस्त वाटतं. इथं पण लोक जात आहेत फिरायला. आपण पण जाऊन बघूया कोणती कोणती झाडं आहेत. बरीच मोठी झाडं दिसतात. बंगल्यासाठी वगैरे लागणारे झाडे असतील, बिल्डिंगसाठी वगैरे. हे झाड माहिती आहे ना मित्रांनो, हे फार कॉमन असतं बघा. हे सगळीकडेच बघायला मिळतं आपल्याला शक्यतो. हे बघा, हे झाड गार्डनमध्ये म्हणा किंवा कुठल्या बिल्डिंगच्या बाहेरच्या साईडला हे झाड शक्यतो दिसतंच. इथं होतोय सनसेट. इथं तर नर्सरी आहेच, पण मला वाटतं ही नर्सरी इथं राहिली या साईडला पण. आणि इथून रोड बहुतेक अजून पुढं जातोय. हा रोड जातो अजून पुढं. बघू जरा थोडंसं पुढं जाऊन. किती छान फुलं आहेत. एक झाड मस्त आहे. बरीच मोठी मोठी झाडं आहेत तिथं. हे बघा ना, हे तर सगळ्यांनाच माहिती. हे बघा, इथनं जाता येतं पलीकडे, पण बस झालं मला वाटतं. हे बघा, इथं शेती दिसते मला बहुतेक. इथं सगळीकडे बघितलं का पपयाच्या झाडं लागलेली आहेत. पपयाचे झाड आहेत सगळीकडे. नर्सरी बहुतेक तिथं पण. किती सुंदर दिसतंय सगळं ना, मस्त एकदम. तो आहे सनसेट आणि इथं अशी छान छान फुलं. आत्ता संध्याकाळी इतकं मस्त वाटतंय, सकाळी कसं वाटत असेल. जिमी, जिमी या. इकडे बघ, बस खाली खाली बस. बिस्किट मूड नाही दिसत दादा, फिरायचं त्याला. जिमी, इकडे इकडे इकडे. त्यांचा ओढ दिसतोय जास्त. हा आहे जिमी. आम्ही वॉक करताना आम्हाला भेटलं. जिमी. ह्या रोडने आम्ही दुसऱ्या बाजूला आलो आहे. म्हणजे इथं सिंहगड पोलीस चौकी येते सनसिटी रोडची. सनसिटी रोड पुढं राहिला, ही सिंहगड पोलीस चौकी या साईडला, त्या साईडने आम्ही आत आलो आहे. आणि इथून तुम्ही पुढं बघितलं तर इथं स्पोर्ट्स अकॅडमी आहे. क्रिकेट सगळंच इथं तुम्हाला शिकवलं जात आहे. आपण एक थोडीशी झलक घेऊ आतली. एंट्रन्स आहे आतमध्ये. पाणी मारतायत पूर्ण ग्राउंडला. समोर पिच आहे क्रिकेटचं. आणि त्या साईडला आतमध्ये, ह्याच्या आतमध्ये पण इथं ओपन ग्राउंडमध्ये आहे. आणि तिकडं आहे ते पूर्ण नेटमध्ये, म्हणजे इनडोअर म्हणता येईल तुम्हाला थोडक्यात. अशा प्रकारच्या अकॅडमीज जवळपास बरेच झालेले आहेत. कारण की मला असं शक्यता वाटते की ग्राउंड किंवा मोकळी जागा हे कमी होत चाललेलं आहे कुठेतरी. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे कॉन्क्रीट जंगल हेच होतं आहे. ह्याच्यामुळं मला वाटतं की असं एक नवीन काहीतरी कन्स्ट्रक्शन केलं जातं आहे. तर असं नेटमध्ये केलं जातं आहे असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते? जर माझं काही चुकलं असेल तर मला तुम्ही करेक्ट करा, म्हणजे मला सांगा, मला माहिती द्या. असा हा मोठा ग्राउंड आहे पूर्ण. ही बॉर्डर लाईन दिसते तुम्हाला पुढे, रोलर. इथूनच मागच्या साईडला हायवे आहे, जो इथून गेलात तर कात्रजला जातो आणि ह्या साईडने गेला तर चांदणी चौक, म्हणजे मुंबईच्या दिशेला. असं इथं ग्राउंड आहे.
मे बी हां फुटबॉल ग्राउंड आहे. तब्येत खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. आपण बघितलं ना ते आजोबा तिथं आत्ता बहुतेक जिमचे इक्विपमेंट दिसत आहेत ते आउटडोर. तर तिथं ते आत्ता करत होते थोडंसं एक्सरसाइज. आणि मला तर वाटते की सध्या तुम्ही तब्येतीवर लक्ष दिलं पाहिजे. जे काय मी तुम्हाला सांगतो पण माझं स्वतःचंच ते होत नाही. तर बघू आता करावं तर लागणार आहे. कारण की लाईफ जर वाढवायची असेल तुम्हाला तर तब्येत जपली पाहिजे. कळतं आहे पण वेळ निघत नाही माझ्याकडून. लवकरच सुरू करावा लागेल. साईडला लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड आहे. तर आपल्याला आता मस्त संध्याकाळ खूप छान गेली आहे. संडे कारणी लागला असं मला वाटतं आहे. आणि आता इथून जाऊया सरळ घरी आलेलो आहे मी. आता जरा फ्रेश होतो, कपडे चेंज करतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला म्हणजे या व्हिडिओमध्ये कोणताही पार्ट तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही शेअर पण करू शकता. आणि तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना, तुमच्या फॅमिलीच्या ओळखींना किंवा तुमच्या कोण ओळखीचे असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पण शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला पण सांगा. तर भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.